हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 राम तुका मने माझे विठोबार खुमार विठोबार खुमार विठोबार खुमार विठोबार खुमार विठोबार जन्मालो
भयनिरसली खंती कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती. भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळ लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे तेच नमस्कारोनी आता
जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत छोटा 4 चरणाचा जन्मोत्सव या निमित्ताने निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आम्ही जन्माला आलो आणि आल्याचं खऱ्या अर्थाने आज फळ आमच्या हाती लागलं. खरं सोनं झालं जन्माचं. कशामुळे? तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. हे संत जन हो, तुम्ही माझा सांभाळ केला, माझा अंगीकार केला, कोणत्याच प्रकारचे गुण पाहिले नाहीत, कुठल्याच प्रकारचे दोष पाहिले नाहीत आणि माझा सरळ सरळ अंगीकार करून काय केलं? ठाव दिला पायी आपुलिया. तुमच्या चरणाजवळ मला जागा दिली. मग काय पाहिजे? जीवन कृतार्थ झालं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. ज्या ज्या इच्छा केलेल्या होत्या त्या सगळ्या फलीभूत झाल्या आणि आता विश्वास वाटतो तुम्ही माझा अंगीकार केला ना संत जनांनी. मग तुका म्हणे काळ आता करू न शक्य बळ. आणि यामुळेच मी सांगतो की जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. मस्तक हे पायावरी दे नतमस्तक होऊन आजची जी कीर्तन सेवा आहे आपल्या येथील श्री रतन भटा पाटील व सौभाग्यवती चमेलाबाई रतन पाटील यांना नातू झालेलं आहे. म्हणजेच श्री समाधान रतन पाटील यांना पुतण्या झालेला आहे. त्यांचे लहान बंधू श्री शांताराम रतन पाटील यांना पुत्ररत्न म्हणजे मुलगा झालेला आहे. आणि आपले अरुण पाटील म्हणजे अरुणदादाच ना, यांनी सांगितलं की बा ब्राह्मण देवतेने बाळाचं नाव सांगितलं व वरून. त्यांनी विषय काढला तिथे आमच्याजवळ की बाळाचं नाव व वरून निघालंय. बाळाचे आजी, मोठ्या काकू आणि अजून 2-4 बाया होत्या. अरुणदादा होते, सोपान महाराज होते, बाळाचे आजोबा होते. आणि त्यांनी मला सांगितलं की बाळाचं नाव व वरून निघालंय तर महाराज सांगा नाव सुचवा, काय नाव ठेवावं. म्हटलं आता बाळाचं नाव ठेवायचंच आहे, व वरूनच निघालंय. मलाच विचारतायत बाळाचं नाव विश्वनाथ ठेवा. सगळ्यांनी एकमताने मान्यता दिली. कीर्तन करायलाही विश्वनाथच, बाळाचं नावही म्हटलं व वरूनच निघालेलं ना. विश्वनाथ म्हणजे विश्व व या शब्दाची राश असते ऋषभ. ऋषभ या शब्दाचा अर्थ बैल घेऊ नका, नंदी म्हणा. बैलेच नाही दुनिया मग कमी नाही, पण ऋषभ म्हणजे नंदी. ज्या नंदीचा वापर भगवान शिवजींनी आपल्या लग्नामध्ये केलेला होता, जगातला एकमेव नवरदेव बैलावर बसून आलेला भगवान भोलेनाथ महादेव. बाकी सगळे घोड्यांवर बसून आले. त्या काळातल्या पत्रकारांनी शिवजींच्या लग्नामध्ये शिवजींना प्रश्न विचारला होता की सगळे नवरदेव घोड्यावर बसून येतात आणि भगवान भोलेनाथजी तुम्हीच एकटे असे का बैलावर का बसून आले? त्यांनी उत्तर दिलं, म्हणे हे लग्नापुरते घोड्यावर बसून येतात पण नंतर बैल होतात. मला बैल व्हायचंच नाही, मला बैलावरच बसायचंय. मग तो बैल एवढा भाग्यवान आहे की ज्याच्यावर भगवान शिवजींची कृपा असते. आणि विश्वनाथ हे शिवजींचं स्वतः नाव आहे.
भोलेनाथांचं नाव आहे, बाळाचं नाव मोठ्या आनंदाने सगळ्यांनी स्वीकृत केलेलं आहे. तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ, उत्तरोत्तर बाळाची प्रगती हो, शतायुषी हो, घराचं घराण्याचं गावाचं नाव लौकिक करो. इकडे ज्या वंशात जन्म घेतला ते आणि मातुळ कुळाकडून मामांच्या कुळाचे नाव उज्ज्वल करो, इकडे आपल्याही कुळाचं नाव उज्ज्वल करो. धन संपदा, आयुष्य, आरोग्य सगळं काही प्राप्त करून बाळाचा 100वा वाढदिवस साजरा हो. पण मला नाही येता येणार, हा, पण त्यावेळेस आठवण करून द्या बाळाला की कोणताही बाबा शोधा तेव्हा लग्नाला आपला वाढदिवसाला 100व्या, पण त्या बाबाचं नाव विश्वनाथच असलं पाहिजे. कारण सुरुवातच इकडनं गेली ना, मग शेवटही तिकडेच झाला पाहिजे. असो, कार्यक्रमाचं आमंत्रण हरिभक्तपरायण सोपान महाराज विणेकरी, ज्यांनी पंचक्रोशीतल्या अनेक सप्त्यांमध्ये तुकोबारायांचं प्रतिरूप फेटा बांधून गरताळ नाव जे आहे लोकांच्या कानापर्यंत पोहोचवलं. कारण नुसतं धुळे जिल्ह्यापुरतं ते मर्यादित नाही, जिथपर्यंत माझे कीर्तन झालेत मी त्यांना पाहिलेलं आहे आणि अनेक कीर्तनकारांसाठी अजून कुठपर्यंत गेले असतील. महाराजांनी या सेवेचं आमंत्रण दिलं. इथे येईपर्यंत मला माहिती नाही कीर्तन कोणाच्या घरी आहे. डायरीत नाव फक्त सोपान महाराजांचं लिहिलेलं. जसं तुमच्याकडे आलं म्हणजे पंढरीनाथ महाराज लिहून घ्यायचो, कीर्तन कोणाका घर राहे ना. आता एका ठिकाणी तर असं झालं, मी जाऊन पोहोचलो आणि ज्यांनी मला फोन नंबर दिलेला मी सांगायचो ते नाव, ते म्हणायचे नाही हो, त्यानं आम्ही तारीख देवापुरतं सांगितलं होतं, कीर्तना मालक मीच आहे म्हणे. म्हणतो मग मी नोकरचे, कीर्तनले मालक राहस का? म्हणजे आमच्या घरी कीर्तन हे त्यांना सांगायचं होतं. अंतकरणातला प्रेम भाव महत्वाचा होता. शब्द जरी चुकले, काही काही लोकांचे शब्द सुपर असतात पण त्या बिरड राहतच. काही लोकांना शब्द नाही आठवत पण प्रेम भरपूर असतं, भाव अंतकरणातला चांगला असतो. असो, इथे जन्मोत्सव निमित्ताने, बारशा निमित्ताने हे जे कीर्तन आयोजित केलेलं, साऊंड सेवा चांगली आहे. बरेच पेटी मास्तर त्या बटनेच कडे दे की जन्म तू देखील नाहीत का त्या बटने वरती बोल. आमच्या भिलांना म्हणून टाळकरी होते चाळीसगाव तालुक्यातले, त्या वर येते की चाल म्हणत, समोरही पाहत नव्हते खाली पाहत नव्हते, वरती. तर माझ्या कीर्तनात जर म्हणायला लागले त्या साऊंड वाढलेलं मी सांगतो यासले वरती लावत जाय म्हणतो होतो. पण अनेक अनेक प्रकार आहेत, सगळे कीर्तनामध्ये चालतात, फक्त प्रेम भाव असावा. गोकुळ महाराज शेनखेड्याहून आलेले आहेत. स्वयंपाक उलगवू नका, एक जण जेवण राहीलचे, त्यांचं जेवण बाकी आहे. कारण ते अरुण बापू बोलले ते वाटी देवांचे म्हणे, एक दोन जणीच राहू द्या. पण सुदर्शन दादांकडचे आलेले सर्व विद्यार्थीगण, भविष्यातले एकापेक्षा एक नावाजलेले कदाचित कीर्तनकार होतील, कोणी गायक होतील, कोणी वादक होतील. आणि एक करा, मानवी जन्मामध्ये तुम्ही आपण आलो, कौतुक आणि प्रेम वेळेवर व्यक्त करा. जर उशीर केला, तुम्हाला किती सत्य माहिती असलं, वेळेवर बोला. वेळ निघून गेल्यानंतर सत्य असत्य ठरत असतं. समजा एखाद्याच्या घरी काहीतरी दुर्घटना घडली, काहीतरी कोणीतरी पळून गेले घरातून, काहीतरी घडलं, खंत व्यक्त करतात, रडतात लोक, घराच्या बाहेर निघत नाही. तशात एक जण आला, मला पहिलेच माहित होतं, मग मरी गायता का तवयच ना, तुला सांगता निवंत का, एकतर मग आता बोलू नको. वेळेवर जर व्यक्त नाही करता आलं, ते 1000% सत्य असेल, 0% असतं ते, 0, काहीच उपयोग नाही. कुणाचं कौतुक करायचंय तुम्हाला, वेळेवर करा.
आता या पोरांना मी कधीही भेटलो, कुठेही भेटलो, या बाबाने आपले भविष्यातले कीर्तनकार म्हणलेलं होतं, गायक म्हटलेलं होतं, वादक म्हटलेलं होतं. या बाबांनी तोच सांगितलं होतं आपण कीर्तनकार वसुद्वा. आणि जर मी आज त्यांना बोललो काय उभा करते ना त्या जन्मा ठेवतील की अहो नवीन आपला शिवारमा जरी चमकना गाव मात्र जाऊच द्या तरी तंगडमुडी आतमध्ये देत आपण विठ्ठल विठ्ठल द्यायची असते ना. प्रेरणा स्थान प्रेम आहे, प्रेमापासून प्रेरणा आहे. कौतुक करायचं आहे. एखाद्याचं पोरग 10वीला पहिलं आलं, 12वीला पहिलं आलं, कॉलेजमध्ये किंवा इंजिनिअरिंगला, IT IIT चांगल्या मार्कांनी पास झालं पोरग, अभिनंदन करायला घरी जा. आपल्याकडे एक चुकीची पद्धत काय आहे, जो पोऱ्या पास होईना तो घर पेढा देवाली, त्याला गरज होई ते ये, आणि जर नाही आलं जगा ते घर नाही, ते घरानं बिरडची उन्हा ग पोऱ्या आटलो. अरे त्या पोराला 96% मार्क मिळाले, जा ना, कौतुक कर ना. उद्या पोरग जर MPSC UPSC झालं, तहसीलदार होईल, कलेक्टर होईल, एखाद्या चांगल्या पोहोचलेल्या मंत्र्याचा PA होईल, आणि मग तवय फिरशी का त्यान मागे ना बावड्याला लाई दे बाबा मातण्या दो आले. मग आज कौतुक करणं लक्षात राहील ना पोराच्या. 2 शब्द कौतुकाचे बोला ना. आता आमच्याकडे जेही वर्ग 10वीला पहिलं येतं आमच्या गावी, आईची पुण्यतिथी करायचो मी अगोदर, पण ती पुण्यतिथी नेमकी पावसाळ्यात यायची. आणि व्हायचं काय, श्रावण महिन्यामध्ये सेना महाराज पुण्यतिथीच्या 2 दिवस अगोदर, एकादशीच्या आदल्या दिवशी. आणि धुडकोजी महाराज माझ्या वडिलांचे मित्र असल्यामुळे त्यांना तारीख द्यायचो मी. आता ते आमच्या आईला वहिनी म्हणायचे, माझे वडिलांचे मित्र होते. मला कधी आबा म्हटले नाही, महाराज म्हटले नाहीत, काय पोऱ्या आईच चाले. आणि कीर्तनाला बोलवलं की आल्या आल्या एकच विचारायचे मला, काय म्हणस तून माय, म्हणतो मन माय म्हणून तू चुलता कवई मरी. प्रेम होत ते जिवंत. 8-10 धुडकू बाबांना कीर्तनाला बोलून एकही कीर्तन हो नाही का महाराज, कीर्तनच झालं नाही. 8 वर्ष जेवणे करू तवलन चांदण्या पडेल दिखेत, आणि जेवणे जायात कथाईन सुठे की पंडायच आमले गली मग उतरू देणे. तेव्हा असे सुशिक्षित पन्हाळ नव्हते. आता बिल्डिंगा बांधल्या गेल्या, त्या पंडाया असा नेंबन उतारेल राहतं, त्या असा गुन्ना मुन्ना चालतं. त्या पहिला पंडाय आता ना पंडाय त्या अंगण मान, त्याचा पंडाय आमना अंगण मा. मजारान की नया पडी जायत, बाबान पेटा बांधे जाईन, मी नया बुजाल पाहू. मग त्यांनी मला सांगितलं हे 8-10 असं घडलं म्हणे, बुवा ते एक कर, एक तर बाबा बदल, नाही तर उपक्रम बदल. म्हटलं काका काय करू, म्हणजे शाळा कुठपर्यंत आहे गावात, म्हटलं 10वी पर्यंत आहे. जे पोरग 10वीला पहिलं येईल त्यावेळेस 500 रुपये खूप मोठे असायचे. 2 कीर्तन करूनही 500 रुपये जमत नव्हते. 500 रुपये देऊन टाकायचे. कीर्तनकारांना मिळायचे 200-250 रुपये, आणि बाबांनी सांगितलं 500 रुपये द्यायचे, म्हणजे 2 कीर्तनेच ना दाम घाल देवाला. मग तो उपक्रम ठेवला. 5 सप्टेंबरला बक्षीस दिलं जायचं, रिझल्ट जरी जून मध्ये लागायचा. मग त्या मुलांचं आपण कौतुक करायचं, माईक दिला जायचा, तोंड भरून पोरांचं कौतुक करायचं. पुढच्या अभ्यासासाठीची वाटचाल काय ती प्रेममय, प्रेमातून त्यांना प्रेरणा द्यायची. त्या पोरांना सांगायचं अभ्यास किती वेळ केला हे महत्वाचं नाही, अभ्यास कसा केला, किती वेळ लागला याला काय करता. अभ्यासाच्या बाबतीत सांगितलंय, ओले मूळ
भेदी खडकाचे अंग ओले मूळ वेदी खडकाचे अभ्यासाची सांग कार्यसिद्धी तुम्ही एखाद्या किल्ल्यावर, एखाद्या जुन्या गढीवर, एखाद्या जुन्या देवळाच्या भिंतीवर एखादं रोपटं उगवलेलं पाहिलं असेल. पिंपळाचा असो, लिंबाचा असो, उंबराचा असो, भलं मोठं रोपटं होऊन जातं ते. अशी कडक भिंत असते किल्ल्याची किंवा जुन्या जे चुना वापरून आपल्या पूर्वजांनी भिंती बनवलेल्या बुरुजांच्या, टिकाव जरी मारला तरी भिंत खोदता येत नव्हती. चिनी आणि हातोड्याने ज्या भिंती फोडाव्या लागत होत्या, अशा भिंतीवर एखादी रोपटं उगायचं. त्याला तिथे पाणी कोण देणार आहे? त्याची निगा कोण राखणार आहे? स्वतःच्या प्रयत्नाने, स्वतःच्या अभ्यासाने ते जे रोपटं असतं त्याच्या मुळ्या इतक्या कोमल असतात, इतक्या कोमल की जर बोटाने चुरगळल्या तरी त्या चुरगळल्या जाऊ शकतात, कण कण मोकळे होतील. एवढ्या नरम मुळ्या, ओले मुळ, भेदी खडकाचे अंग. खडकासारख्या कडक भिंतीमध्ये ती मुळी घुसते. कशी घुसत असेल? जिथे चिनी घुसत नाही, टिकाव लागत नाही, पहारीचा म्हणजे प्रहारही करता येत नाही, आणि तिथे ओलं मूळ आत जातं. ओले मूळ भेदी खडकाचे अंग. कशा प्रकारे? हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तो मार्गाचे निबळे निश्चित ठाके. झाडाचं मूळ एवढं कोमल, जिथे लोखंडी चिनी घुसत नाही, मग आत कशी घुसते? महाराज प्रश्न विचारला तर कशी घुसते ते सांगायचंय. हळू 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 हळू, प्रयत्न नाही सोडला. अभ्यास करायचा म्हणजे एकाच दिवशी अर्ध पुस्तक नका वाचून टाकू. ज्या शाळेमध्ये जात आहेत, ज्या वर्गामध्ये जात आहेत, त्याला 6-6, 7-7 विषय आहेत. प्रत्येक विषयाचं पुस्तक वाचलं गेलं पाहिजे. सगळ्या पुस्तकांना, पुस्तकांची संख्या आहे 8 आणि अभ्यासाचे महिने आहेत 9. हिवाळ्याचे 2 महिने, नाताळचे 10 दिवस, 18 दिवस दिवाळीच्या सुट्टीचे, बाकीचे गेले रविवार. 8च महिने विद्यार्थ्यांना सापडतात. पुस्तक आहेत 8. एका पुस्तकाची रिव्हिजन एका महिन्यात झाली पाहिजे. टायमिंग किती लागेल तुम्ही ठरवा. 8 पुस्तकं आहेत. 8च्या 8 पुस्तकं प्रस्तावनापासून भारत माझा देश आहे प्रतिज्ञेपासून शेवटच्या पानापर्यंत वाचून झालं पाहिजे. आणि एक पुस्तक जर एकदाच वाचाल, काय लक्षात राहील? मग वेळ किती दिला पाहिजे? वेळ भरपूर द्यायचा आहे, घाई नाही करायची. हळूहळू ते मूळ मध्ये घुसतं
आणि मध्ये घुसत घुसत त्या मुळ्या एवढ्या बलवान बनतात की बलाढ्याच्या किल्ल्याच्या भिंती पाडून टाकतात. ओले मूळ कशामुळे? फक्त अभ्यास. कहर केला तुकाराम महाराजांनी मानवी जन्माचा, की मानवी जन्म मिळाला पण माणूस होता आलं का? हा, देव व्हायच्या गप्पा नंतर मारू, देव माणूस होता आलं का? बायांनी सुद्धा पुरुषाचा जन्म मिळवण्यापेक्षा स्त्री जन्म मिळवण्यासाठी 1000 पटीने पुण्य जास्त असावं लागतं. तुम्ही असं समजू नका माणसे 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 म्हणजे माणसे काय बोलतील बोंब पाठक सुद्धा मी असं नाही. तुमच्यावर देवाची अगाध कृपा आहे आणि यशस्वीपणाचा कळस जिथे झालाय त्या ठिकाणी नावं फक्त तुमचीच वापरली गेली आहेत, स्त्रियांची. मनीषा म्हणजे इच्छा, प्रतिभा म्हणजे बुद्धी, प्रज्ञा म्हणजे सुबुद्धी, कीर्ती, सुमती हे कोणाची नाव आहेत? प्रत्येक ठिकाणी तुम्हीच आहे. स्त्री जन्म मिळण्यासाठी मी बोललो 1000 पटीने पुण्य, कदाचित त्याही पटीने पुण्य जास्त करावं लागेल. देवाची कृपा आहे तुमच्यावर. आम्ही माणसं कृपेसाठी फिरतो इकडे तिकडे. स्त्रियांनी फक्त एक लक्षात ठेवा की तुमच्यावर देवानी कृपा करून 3 शक्ती तुमच्याकडे दिलेत. जसे रामायणामध्ये कैकेयी मातेने 2 वरदान मागितले होते ते तर मागावे लागले, पण न मागता तुम्हाला 3 वरदान मिळालेले आहेत. तुमच्या नजरेमध्ये नशा आहे, ओठामध्ये अमृत आहे आणि शब्दामध्ये संगीत आहे. या 3 वरदानांचा जर योग्य वापर करायचा म्हटला, मी तुम्हा बायांना तुमच्या शक्तीची आठवण करून देतो. एकच बुद्धिमान बाई, एकच बुद्धिमान बाई, कितला बी येडा खांडवा देऊ द्या तुम्ही, एकदम वायबार खांडन खांड चक्रम, काहीच माहित नाही त्यातले जर विचार कर एखाद्याची दरज का? हा, नेहमी दरज का? नाही, 2च दरज. कोणत्या कोणत्या? दाखली आणि मोठी. दाखली मोठी येरा पाठ नाही आहेत का? त्या माहितीच नाही ना. म्हणतो मोठी कोणती आहे? पण ती येत नाही का? ती पेरण्यात आहेत की म्हणजे असती ती मोठी आहे का? आणि दाखली कितला महिन्यानं दाखली आहे? 4 महिन्यानं दाखली. आणि त्या 4 महिना माझा आणखी दुसरे 830. काही पत्ता नाही, काहीच तर हाऊच पत्ता नाही. बायकोनी चतुर्थी आणि तो मासाला येऊ ना येडा कांड. मग ती बाई सांगायला लागली तुम्हाला हे तर कळायला पाहिजे, पाठी मी साबुदाणा खादा, तुम्ही नाही नका चतुर्थी धरा, पण तुम्ही विचारव तुम्ही की साबुदाणा लेतच का थोडासा? तोंडले चव येई, तोंडले चव येता येता अक्कल येई, मी बी दररोज बा चतुर्थी. पण नाही, कधी कधी उलटही होत. हुशार बाई जर येडा कांडमध्ये वय गई तर तिथ्याच नतीन येडी होई जासारखी. प्रभाव गुरुत्वाकर्षण येडापणा जास्त. आमनी एक बुद्धिमान चुलत बहीण असं येडा गवारामध्ये वय गे. जर 3 पोऱ्याला विचारा आपण भासा तो हो ना, त्याला जर विचार काय त्या मोठा भासाचं नाव काय रे? मध्या. मधू कधीच म्हणणार. तुम्ही बापनं नाव काय रे? न त्या बापना समोर न त्या म्हणतो. आणि मग ती बहीणला जर विचार का बहीण हे अशी कोणती पद्धत? मानवता बेनवता जागेर होत आठीन त्या घरमध्ये ना माले म्हणून डोकं बंद पडी गे म्हणे थड जायचं. आणि बंद पडेलच, मग बंद पडेलच नि मजा आहेच म्हणे खरी.
आणि ज्यांना आनंदाने जगायचं असेल ना, येडाच मग शहाणपणा करणं का, हो शहाणपणा करणं होई शहाणासमा करणं, येडाच बत्यांतीन. आता मला भेटतात काही लोक दुनियामध्ये देव नाहीचे बाबा, आणि मग मी सांगू कोण म्हणत देवचे, कोण म्हण राहणार आहे, म्हणजे तुम्ही बी मानता नाहीत का, म्हणता काय ना देव आई पटना आपले पायपडीच मला 100 रुपये दे घ्या तो. येणारच ना तोंडे लक्षात का तुम्ही, नाही अनाठाई ताकद खर्चूच नका. स्त्रियांना तुम्हाला नजरेमध्ये नशा दिली देवाने, आम्हाला नशा करावी लागते. 31 डिसेंबर चाकणं कितल्या उपाध्याची तसा मांकी तोल चालणार घ्या, मुसळावर पडा, पैसा दुनिया उपाडली जात, गरबाई विचारत पैसा कथा घ्या, मालकानी चोऱ्याची ठोक तूच उरेल होता का एकला ठोकाले, तरी नशा होत नाही. तुमच्या नजरेमध्ये नशा आहे, ओठामध्ये अमृत आहे, शब्दामध्ये संगीत आहे. तुमच्या कुठून शिकून आले संगीत, आता हे आमचं सप्तसुरांचं संगीत आहे. हे गायनाचे आपल्याला रियाज करावे लागतात, प्रॅक्टिस करावी लागते. एका प्रेमी कवीला एकाने विचारलं होतं, ते कवी संगीताचा अभ्यास करणारे होते. ते अगोदर चाल आणि नंतर कविता, पहिल्याने कवितेला चाल लावायचे नाहीत, ते चालीवर कविता तयार करायचे. आणि अशा कवीला एकाने विचारलं की म्हणे कविवर्य तुम्ही संगीत तज्ञ आहात, जसे कवी संगीत तज्ञ आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जण होते, कोण, दत्ता महाडिक पुणेकर, तमाशामध्ये होते. पण दत्ता महाडिकांना संगीत रत्न पुरस्कार मिळालेला होता, आणि तोही राष्ट्रपतींच्या हातून. तेवढी जाण होते. शब्द जर जास्त आले त्यांना अन्न म्हणायचे, मग अन्न हे शब्द त्याच रागावर कसे बसवायचे. आपले आजचा हा अभंग लहान आहे, कमी शब्दांचा आहे, 3-3 शब्दांचा आहे, काही 5-5, 8-8 शब्दांचे येतील. तोच कलावती राग त्याही अभंगाला लावायचा आहे कमी शब्दांचा, आणि तोच कलावती राग जास्त शब्दांना लावायचा आहे. मग त्यासाठी प्रॅक्टिस, अभ्यास. शब्द जास्त आहेत ना, मग ते पडपड म्हणून टाकायचे. शब्द कमी आहेत ना, मग मध्ये ई आ काहीही करून तो अंतरा पूर्ण करायचा आहे. मग त्यांना विचारलं की जगातलं सर्वश्रेष्ठ आणि प्रेमी स्वर कोणता आहे. त्यांनी एकच सांगितलं, जर या स्वरांमध्ये तुम्ही प्रेमाचा, खरा प्रेमाचा स्वर शोधाल, तो या पेटीत नाही, तो या पखवाजमध्ये नाही, तो या टाळात नाही ना या गळ्यात नाही. तो फक्त ज्या आईला बाळ झालंय ते बाळ झोळीमध्ये पाळण्यामध्ये टाकून ती दोरी आपल्याकडे ओढताना आणि सोडताना ज्या आईच्या कंठातून अंगाई गीत निघतं, तो जगातला सगळ्यात प्रेमाचा स्वर आहे. विठ्ठल विठ्ठल. शब्दांचे अर्थही तुम्हाला माहिती नसतात, पण स्वर पक्का आहे, संगीत आहे जिभेमध्ये. वास्तविक शब्द काय बाळाला झोपवताना, हरी हरी गाई, हरी हरी गाई, हरी हरी गाई, हरी 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 गाई, हरी हरी गाई, हरी हरी गाई, हरी हरी मानवी जन्मामध्ये
आलेला आहे. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. बेटे जीवनाची हानी व्हायला नको. एकापेक्षा एक बलवान झाले. चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार तसा हो. नाही तर साने गुरुजींसारखे मातृप्रेमी झाले तसा हो. नाही तर भगवान परशुराम सारखे पितृभक्त झाले तसा हो. आणि त्यासाठी एकतर बेटा हरी हरी गाई, हरी हरी गाई, हरे हरे राम, हरे हरे राम. आईचा अभ्यास नसेल पण आई काय सांगते ते ज्ञानोबा ज्ञानाबाई सांगते. आई हरिमुखे म्हणा ते आई सांगते हरी हरी गाई. एकनाथ महाराज सांगतात सहनशीलतेचे मूर्तिमंत पुतळे हरिमुखे जाता हरपली चिंता. आणि तीच आई सांगते कुतरक्याची मरो कुतरक्याची कुतरका मरो काम करणारा, धंदे करणारा, मानवता सोडणारा, नालायक भ्रष्ट पापी अशा खट्याळ वृत्तीचा जो आहे त्याची आई मरो. मरो म्हणजे का मरो? त्याला जन्म द्यायच्या अगोदर मरो म्हणजे नालायक पैदा होता. तू जन्माला आला ना हरी हरी म्हण, जीवनाचं कल्याण होईल. हे सुज्ञ आईकडून, जाणकार आईकडून, अनुग्रहित आईकडून नुसत्या आईकडे आलं. ज्या आई निरक्षर होत्या, अशिक्षित होत्या, अडाणी नव्हत्या. अडाणी वेगळे, ज्यांना अक्कल नाही त्यांना अडाणी म्हणतात. अशिक्षित वेगळे, नुसतं लिहिता वाचता आलं म्हणजे अक्कल आली का? जीवनामध्ये काय आवश्यक आहे ते कळलं पाहिजे. स्वतःचे आई वडील समजून जी बाई सासू सासऱ्यांची सेवा करते ती खरी सुशिक्षित आहे. नवऱ्याला खरोखर हा माझा देव आहे असा दर्जा देऊन, आणि खरं तर स्त्रीचं कर्तृत्व तिथेच आहे. जी बिघडेल नवराला लाईन वनारच तिला खरी जाशीची राणी म्हणणे पडत. तर ऐकी राय ना पिच्या बरी बरी जावा नाही हाय काही बोलता अक्कल ना काम आहे का? पूर बिघडेल खांडन खांड सुधारी टाकायची एकच बाई. काय कोणले अक्कल नाही होती. घरमातला दाखायला पोरे सुद्धा डगपड जर उकपड साकपडी घेत बटा बोमिल्ली सन गली मग खुदेत. आणि मला आमने आई सांगे त्याच ना करतीन पीठ उचन लय म्हणे. मी दाखला होतो म्हणतो त्याच ना तर पीठ ना डबडा मग बोमिलण्या काढायचे कत जाई. तू साने गुरुजीची विद्यार्थिनी मी गुरु करेल आहे कत जाई. त्यात आपला गुरुतले बीबी गाडी टाकतील. विठाल विठाल विठाल. पण एवढ्या सगळ्यांना जे ठिकाणावर आणते
मानवी जन्म मिळालाय याचं सोनं करा. बाहेरना सांगतोय का पोरीचं लग्न ठरलं, अशा घरात दिली. 6 भाऊ होते, 6. 5 भाऊसनं लग्न होईल, 5 भाऊसले 2-2, 3-3 पोरे, 15 तर त्याच होतात. मोठी पोर 12वी होती, दाखलं एकदम दाखलं, अंगणवाडी बाई खिचड्या वाये सटन सट डबडाच ना कसा सटराच दाखलं. डबडं मोठा मा मोठं 3-3 मोठा मा, एक डबडा मा 12-13 डबडा, 15 तर पोरं होते. 5 जेट होतात, 5 जेट आणि 2 चुलत सासरा, चुलत सासवा, एक ननीन कायमने रावानी येल तर ती बी नांदेनी ना, यातले बी नांदू दे नाही. एवढ्या घरामध्ये दिलं त्या पोरीला, आणि ती पोरगी रडायला लागली. आणि मला वेळ नसल्यामुळे मी हळदीच्या पहिल्या दिवशी जाऊन आलो भेटायला. ती नवरी पोर रडे, मेहंदी लायल, तिला आसू बी पुसता येईन. तिने मायला सांग म्हणतो तू पुशी दे आते, म्हणजे मला आतले मेहंदी लायलचे म्हणता आते माय बी बदली गई. पहिले माय लगन मांडो माई येईनी, आता मायच मेहंदी म्हणाची राहिनी कत जाई आई. मानवी जन्म मिळून तर गेला. कधी पाहिलं होतं का जुन्या लोकांनी? म्हातारे लोक पाहिजे. पोऱ्यान बापले कधी नाश्ता तर केला होता का लगनमा? जन पोऱ्यान लगनचे जर थोडासा बी डगे लप करायला लाग्या, लोक म्हणे तू लास्य करे तू पोऱ्यान लगनच्या ना. त्या पोऱ्यान बापा ते 10 रुपयेस आहेत ना रोज. मानवी जन्म मिळाला, मानव होता आलं का? मानव होणं केवढं अवघड आहे. आता ती पोरगी रडायला लागली होती, मित्राचीच पोरगी. म्हटलं का रडते बेटा, चांगलं घर आहे, सगळं आहे, जावई बापू तर IT इंजिनियर आहेत, ते सगळं खरं आहे म्हणे काका, पण परिस्थिती अशी आहे. 5 जटाने मोठले आहेत, 15 तर निसता पोरे आहेत. माले जर नुसतं 2 आलबटाडी दिनं तर बेसनने करड तरी मन वाटाली का बा आता ते. म्हटलं खरं आहे म्हणे, मला तर गरम गरम पुरणपोळ्या कापरवले पोळी उतरत तर मन पायन देस. आंबाना पहिला रस मना वाटाली तटे मना नंबर कवय लागी. आता मागला महिना भाऊना म्हणे आमना आमरस करेल होता, एक भाऊना 4-4 सोबती, या 14 24 सोबती हुई घ्यात म्हणे या घरना. आणि लय रस वाढ तो नाही बी म्हणे आहो टाक बैजबरी. आता त्यांना का टक्कलवर टाकू म्हणे मी रस. समजा रस उलगी घ्या ना आमले कोयान पोथरा काहीच दिखणं नाही म्हणे बाबा, नुसत्या पुरणपोळ्या तरी बोटणं. हे असं जर चालायचं कसं होईल? असं जर घडलेलं आहे. म्हटलं बेटा एक कर, आईचे अनुभव वेगळे होते, तुझे अनुभव वेगळे असतील. आता तू एक कर, या घरामध्ये तुला सुखी राहता येईल. तू काय कर, गेल्या त्या पोऱ्याच्यात ना 12वीनी पोर पाहिजे अंगणवाडीपर्यंत पुरा पोरे तुला अंगवरला करले. दुसरं तिसरं काहीच करू नको. पोरने काकण सोड, आणि जो लटकनी ती 12वीन पोरले. आता ते बाणच कांड बट ती 12वीन पोरले त्या म्हणे ओ बुरी, तिल जोर माराय बुरी. आता ही पोरगी सुशिक्षित होती, ही सांगायला गेली भुरी काय म्हणतो. इथं जर लग्न झालं ना पण भुरी म्हटलं हिच्या सासरी गेलं कसं वाटेल. सोन्यासारखी सुंदर पोरगी, अगदी ब्रिटिश राणी व्हिक्टोरियासारखी दिसते. चांगली जर सजवली तर म्हणजे पोरगी कशी त्या फॉरेनची पार्टीमधली हिरोईन दिसेल. आणि हिला भुरी म्हणता का? दिदी म्हणायचं. दिदी छोटंसं एवढंसं किरकोळ त्याले दादा आणि सगळ्यांना जेवायला बसवायचे. चला बसा आणि म्हणा ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म. ऐकून ये त्या पोरेजले कधी बापे जल मी ऐकेल नाही. त्यातले एकच सवय, आई गाडी कधी शेंदूर नाही 5 वरा जाई राहिली वा काढ रबाबल्यावाला पुरं काढन काढ. आता ही एकेकाला शिकवायची. म्हणा ब्रह्मार्पणम, ब्रह्म म्हणा हवीर ब्रह्माग्नो, समजा परे हवीर ब्रह्माग्नो. सगळे त्यांना दुपारी धरून बसायचे आणि सांगायचे म्हणा हरे राम 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 हरे हरे. ते येवला बबडं बोलणारा आले लांब लांब म्हणे गणच लांब अंतर पड जायचे. आई
ही सांगायची त्या पोरांना हरे कृष्ण 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 हरे हरे. आता त्यासनी बाप झाले मग कानवरच जायला नाही. सप्ताह आहे तर त्या सब चकरमारी पैज आहेत. ये नीत कीर्तन पहा कुठे हरे कृष्ण म्हणता येतं. ही म्हणायचे म्हणा हरे कृष्ण 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 हरे हरे. ते बुचक काय म्हणे आले कुठून कुठून आले म्हणे जाताय ना आले तसाच चालले. सगळे पोरं अंगावरचे करून घेतले. जेवायला पोरं बसले की नाही म्हणायचं वनावदनी कवळ घेता आणि त्या पोरांना सांगून दिलं आणि चला तुम्ही जेवायला बसले ना मी सुद्धा तुमच्या बरोबर बसत जाईल. मग ते पोरं म्हणायचे काकू तू नुसती म्हणते मी तुमच्या बरोबर जेवायला बसत जाईल मग ताट नाही मग आईला सांग. सर्व पोरे हात धरी बटे त्या बाय वडाणार आहे जेवा ना. त्यामुळे काकूजी तर आम्ही जेवसो. जेठाण्या वाढेत अंधेराने जे आणि त्या सगळा पोऱ्याचा काकूजी तर आम्ही जेवतोच नाही तर आम्ही नाही जेवतो. कला शिकाना जन्म आलो ना निस्त्या भानगडीच काय करा न्या. सासू मन मागे लागी जात सासू मन मागे लागी जात. अशी युक्ती वापरा सासूनीच तुमला चहा ठेवायला पाहिजे. युक्ती सुचवल्या सुनांना मी टेप करायनात ना तुम्ही फॉर्म्युला वापरतायत. चहा पिरायनात आणि सासू पंखा चालू करती राहिल्यात. कशाने जमतंय साच आणि मवाळ मितुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सासूला नुसतं आई म्हणून चालत नाही आईचा दर्जा द्यावा लागतो. सासऱ्याला नुसतं पप्पा म्हणून चालत नाही स्वतःचा पप्पा समजावा लागतो. तो लाख झकमाऱ्या करेल पण स्वतःच्या पोरीसारखं तुम्हाला वागवेल आणि तुमच्या सगळ्या सुख सोयी सुविधा तो पाहिल. नाही शक्य झालं पोराला सांगेल की ए ती पोरले जरी एक शब्द बी वाकडा तिकडा बोलला बेटा तगडं मोठं आतमध्ये दिसू. कोण म्हणतं सासरा विरोधात जातो सासू विरोधात जातं. तंत्र आपलं करा आपुला तो एक देव करून घ्यावा सांगणाऱ्यांनी सांगितलं पण वागणाऱ्यांनी ती साधनं वापरायची. जगद्गुरूंनी अगोदर सांगितलं तुम्हीच थोडं चाले. अरे आम्ही मानवी जन्माला आलो काय समस्या होत्या काय कष्ट होते हे सांगत नाही फिरायचं पण काय टार्गेट प्राप्त केलं आणि काय हाती लागलं सांगितलं त्यांनी. जन्माला जाते 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 तुम्ही सांगा दियल संधी जन्म आलो हा शब्द स्वातंत्र्य दर्शक शब्द आहे. तुकाराम महाराज स्वतंत्र होते तुम्ही आपण परतंत्र आहोत. आलो कोण सांगू शकतो जो स्वतंत्र आहे. आम्ही आलो आम्हाला कोणी बोलवलं नाही आम्हाला कोणी पाठवलं नाही. तुम्हा आपल्याला जन्माला यावंच लागतं. कर्मानुबंधीने मनुष्य लोके परतंत्र आहोत. कर्माचे फळ भोगण्यासाठी यावंच लागतं चांगलं किंवा वाईट. आम्ही म्हणू शकत नाहीत आलो येऊन गेलो यावंच लागलं आम्हाला. हा शब्द कधी वापरतो आपण व्यवहारात यावंच लागलं. काही काही लोकांची परिस्थिती नसते खिशात पैसा नसतो पण नात्या गोत्यातलं लग्न असतं. ते म्हणतात काय सांगू महाराज काकाना होई जाईल ते ऊन न्यार पड राही ना पिके न्यारा लंबा होई घ्यात या भावनी न्यार मी आम्हाला लगेन ठेदीनं येणंच पण ना. अरे मग एवढी अडचण होती कसाली येत वाटणार नाही ना. आपण कोणा घर घेऊन येत आपला विदारचे कोण शेलगी हवता ते शेलगीन चेटी करे त्या मांडोमा कशासाठी ऐपत नाही. यावंच लागलं मला इथे. त्याचा कर्ज होई जाव का काही बी होई जाव काही रुबाबात येतात. आम्ही आलो
यांनी बोलवलं होतं म्हणून आलो. देव बोलवल्याशिवाय येत नाही, संत बोलवतात तेव्हा. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय विनंती करते की तुम्ही अवतार धरा प्रभू, पाप वाढलेलं आहे. तुमचं ब्रीद वाक्य आहे ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अधर्माचा नाश करण्यासाठी तुम्ही येतात ना. मग तुम्हाला बोलवायला आलोय तर आम्ही. संत गेले, साधू गेले, सगळ्यांनी बोलवलं. देव म्हणतो मी आलो, पण मला बोलावलं म्हणून आलो. तुम्ही आपण येणं भागाच आहे, कर्मच तसे आहेत. साधू स्वतंत्र आहेत. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला कोणी बोलवलं नाही. आम्ही वैकुंठवासी स्वतंत्र आहेत म्हणून म्हणतायत आम्ही आमच्या मर्जीने आलो. तुम्ही आपण आपल्या कर्माने आलो. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, अडकलो आम्ही कर्मजाळामध्ये. यावंच लागलं, इच्छा असो किंवा नसो. पण ते म्हणतायत आम्ही आमच्या इच्छेने आलो. आम्ही स्वतंत्र आहोत. ते वापरू शकतात शब्द जन्म आलो. हे आलो म्हणण्यासाठी इम्प्रेशन असावं लागतं. घोळच आहे काही काही ठिकाणी. आमची रामकथा सुरू होती, गावं नाव काही सांगत नाही मी, ते आठ लागलंच. पण गावनं नाव सांग देऊ ना, आणखी तटला आतडाम कातडा निघ जावं आठी. कोण उपाध्या घालत बिनकामण्या. रामकथेचा 3रा-4था दिवस असेल. एक मॅडम संध्याकाळची कथा सुटली तेव्हा सांगायला लागल्या म्हणे, बाबा हे तुमच्या सर्व महाराज मंडळींना घेऊन आमच्या घरी उद्या सकाळी तुम्ही चहा पाण्याला नाश्त्याला या. म्हटलं ताई तुम्ही एक काम करा, तुमच्या घरात जे कोणी असतील पुरुष मंडळी त्यांना आम्हाला बोलवायला पाठवा, आम्ही 100% येऊ. चालेल म्हणे. ती बहीणने 3 नवराला सांगा म्हणे तुम्ही एक काम करा, पायठे 7:45 वाजता सांग बरं का मच्छिंद्रांना. पायठे 7:45 तत आहे का काही जा द्या तातानं तत आहे आतानं ध्यान मा ठेवा फक्त. ते सकाळी बी द्या काही 7:45 वाजता सांग पायठे पायठे. त्या बाबांनी त्यासले 500 महाराज त्यासले चहा प्यावल बोलायला त्याला पाठवलं. अहो बहुतेक ती बाईला सांग राय ना ते येतील का. म्हणजे आता तुम्ही सांगा अक्कल कोणली कितली होई दोन्हीच मग. ती बाई म्हणे तुम्ही नुसतं जा त्या बाबाच ते सांगा रामायणवाला आहेत त्या रामायण करायनाच आपला गाव मग बलायला उन्हात हो भाऊ. आता ते जुन्या पद्धतीचे दरवाजे कडी कोंडा अहो तटे उन्हा हाय बोटच्या कोंडा मग पासाडी देणं वरे असं. दुसरा हात असा लाई देणं दारणले. आणि ते आमचे सगळेजण ते प्रकाश महाराज गोंडगावकर, आमचे प्रेमराज महाराज, युवराज महाराज, राजीव महाराज सगळे जास्त त्याचं नित्य नियम करतायत. माझं चाललेलं वाचन. आणि तसं मग तो बघून आणि प्रकाश महाराजला विचारे म्हणे का हो रामायणवाला कोणता आहे म्हणे. अरे कधी आहे ते केलंच नाही आहे त्यांनी. त्या प्रकाश महाराजांनी पाहिलं आणि मी इच्छाच पकडली ना कोणते म्हणतो पण नमुना. कारण असा नमुना आमले लागतच. कारण त्या आम्ही सांगायचं असा गावेगाव वाटत फिरतं. यात जर भेटणार नाही तर तुमले कथाही सांगूत आहे भारतात. एक सवा शाना नाही सांगायना तर चालतं. आम्ही येडा जास्त जमा करतो. कारण आमनं दुकाने येडाचमुळे चाल राहणार. शाना आमनं पण मग पडतच नाही. असं बोट अडकून ठेवलं म्हणे का हो दादा रामायणाला कोणचे म्हणे आजे. त्यांनी हात केलं म्हणे ते पलंगवर पटेल आहेत त्या बाबा आहेत. माझ्याकडे पाहून म्हणतो म्हणे ओ जीवान तुला आमना घर चहा प्याल भला हो म्हणे.
रामायणाला असं म्हणणं पडत का हो जीवन तुला आमना घर चहा प्यावला बोलाव मी त्यांकडे देखू जर या ना घरनी चहा पिजली नी तर आपलं जेच आहे ते बी बोधवी जाईल बा विठ्ठल विठ्ठल तुम्ही जगामध्ये थोडस फिरून पहा येडाच नाही कमी नाही आमनाकडे इथे का एक येडावर एक येड फुकट भेट राहिलं ते बी रोग नाही आपतावरली जा हो. कबीरा पागलों की कमी नहीं एक ढूंढो तो 1000 मिलते दूर ढूंढो तो 5 मिलते रोक मांगो तो उधार मिलते आम्ही त्यान पुढे जोडी दिनं एक पर एक फ्री मिलते नियमावली प्रमाणे जर जाणलं आलो कोण म्हणू शकतो जो स्वतंत्र आहे आम्ही आलो तुकाराम महाराज म्हणू शकतात आम्ही आलो कारण कर्मजाळाच्या बाहेर आहेत ते गेले आशा पाश निवारोनी प्रमुख साधना होती विषय तो त्यांचा झाला नारायण आणि त्यामुळे विचार भावना आणि कृती देवमयी बनलेल्या होत्या कारण बऱ्याच लोकांना गप्पा वाटतात तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे ना काही चिकित्सक आणि काही जिज्ञासू त्यावर चर्चा करतात एकाने तर विचारलं म्हणे महाराज तुकाराम महाराज जे बोलले होते देव पाहावया गेलो होते ते देवाची होणी ठेवलो हे तुम्हाला कितपत खरं वाटतं म्हटलं 1000% खरं वाटतं नाही म्हणे पण माझ्या मनात ते असं येतं माझ्या मनात तू ना मन नाही विचार करीत तुकाराम महाराज बोलला होता का तू पहिले यायला पाहिजे काही काही खूपच बावळट आहेत एक तर जेवायला बसलं महाराज पंक्तीमध्ये इतकं जेवलं 1.5 किलो जिलबी काही घ्या तो जेवता जेवता आणि ते वाढणाऱ्यांनी पाहून घेतलं आई असं बी बेंडसू महाराज जेव्हा तर विचारलं एकाला करबो म्हणे जाय का समाधान भरपूर खावाय घे का नाही रे म्हणे एक जाय देवनी झालं एवढं मानवी शरीर बनाव मानवी जन्म दिना पण एक चूक कट्टा की म्हणे हाई तोंड 8 देत बट ना हाई जर 8 देता आणखी 10-12 चकोया मात्यात म्हणे जिलबीने अजून 10-20 चकोया काही जातो म्हणे मी आई तोंड 8 न देता 8 देवाला पाहिजे देवनी आई चूक जाई नाही तुले मानव जात मा पैदा करायची आईच मोठी चूक जाई म्हणे देवनी जन्म तर मिळाला महाराज पात्रता आहे पण योग्यता आहे का योग्यतेने सोनं बनतं योग्यतेने ते म्हणाले जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे फळ प्रत्येकाला मिळावं प्रयत्न तुमचे आपले प्रत्येकाचे सुरू आहेत सुखी व्हायचे प्रयत्न आहेत आता मला सांगा तुम्ही आपण सगळेजण आपण प्रत्येकाने जे जे वारकरी असतील किंवा अन्य सांप्रदायिक गुरु का केलेले आहेत आपण प्रत्येकाने शांती लाभावी जीवन सुखी व्हावं प्रपंच व्यवस्थित व्हावा गुरुच गांजा पिराय ना शिष्याने काय दोऱ्या जांभलत पिरो का रस्ता तरी गुरु लोभी शिष्य लालची दोनों खेले दाव दोनों डुबे बावरे चढी पत्थर की नाव आता बरेच लोक म्हणतात बरं का हे आमचे शिष्य आहेत ते आमचे शिष्य आहेत या म्हणणाऱ्यांसारखं बावळट कोणीच नाही जगात गुरुपदाचा सगळ्यात मोठा अपमान आहे तो हे आमचे शिष्य आहेत म्हणणं त्या शिष्यांनी सांगितलं पाहिजे हे आमचे गुरु आहेत हे आमचे गुरु आहेत पण अशी घाई झाली आहे गुरु व्हायची हे आमचे शिष्य आहेत महाराज अरे तू अजून शिष्याची आणि तू कथा शिष्य बनाय ठेवा पोहून येणे कासे लाविले आणि का म्हणावे त्या मूर्खा काय आता पोहून येणे कासे लाविले आणि का पोहून येणे कासे लाविले आणि म्हणावे त्या मूर्खा काय आता पहिल्यानेच आपल्याला कळत नाही आता एक व्यक्ती अशी होती आता सगळ्याच लोकांना घर शांततेचे मिळालेत असे नाही घरामध्ये शांतताच आहे असं सगळ्याच लोकांचं नाही
दिन उगताच वन 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 बन 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 सुरू होई जात. कधी बाया डोका लावतीन, कधी बाया चांगल्या होतीन तर माणसंच कथा काही बी लिपयतीन. दांगडोच उभा राहतीन रोज. दांगडो कराशिवाय नाश्ता बी करता येत नाही त्यासले. शांतताच नाही घरामध्ये. कोणच जोड कोण पाय माने. त्या गरमा असंच चाल ना गो, मी चुकायचं नाही एक सवा. त्या पोऱ्यातले म्हणावं नेहरू ड्रेस वगैरे दिख ना, जसा का सुटणार त्या पोरे दाखला 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 असा 5-6 पोरे आणि मन अंगले लटकेत त्या पैसा 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 पैसा. मी त्याला म्हणतो अरे आई काय रे पोरे, या कोणता संस्कार करेल कुठे बोला रे कीर्तनकार बाबा आहे ना बरे, तुम्ही कसं अंगले लटके राहणार म्हणते या कोणता संस्कार आहेत तू ना. अरे म्हणे त्या काहीच हे असा कपडाच मग त्या फक्त पुढार इसलेच देखतोस म्हणे. तर असा कपडावाला होणं की त्यातल्या वाटत पैसा वाटणारा उन्हात बा. ते या पोऱ्यास ना मन मगूत जायलचे म्हणे. आता कोणी कधी केलं म्हणे दव्या कपडाचवाला अंगलेच लटकतच म्हणे. या पोरांचा दोष नाही येत, वडील जे जे करते त्या नाम धर्म. घरामध्ये अशी वन 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 भन 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 भन. आणि एका माणसाच्या मनात आलं मानवी जन्मात आलो पण माणसासारखं जगता येत नाही, कुत्र्यासारखं जीवन जाईल, त्यापेक्षा गुरु करू. एक लक्षात ठेवा, जर तुमच्या नशिबात सुख नसेल ना, तुम्ही 1000 का गुरु करले तर शांतताच लाभणार नाही. उलट घरे तसं दारे, कुठेही जा तुम्ही, जेथे जावे तेथे कपाळ सरीचे. हे माणसांच्या म्हणी आहेत, बायांच्या म्हणी आहेत. आराम कराल माहेर जाऊ बा, पायऱ्या चढत नाही तवशीन भाऊजाईने डोकं बांधली ना, मला अशक्तपणा येलचे म्हणे. जी बहीण 8 रोज राहणार होती तीच रोज पिशी भरली नाही तिने. घरजटाने विचारे का बहीण ये गई का म्हणे आई ये गो म्हणे. कुठे जायचे सवत ना माहेर. नशिबात जर सुख नसलं सुखच मिळणार नाही. आता हाताला गुरु करायला एक गुरु असा आश्रम दिसला. 50-50 गायी होत्यात, 10-20 माणसे होतात मुक्कामी. गुरुबाबांना सांगितलं बाबाजी मला तुमच्या हातून दीक्षा घ्यायची, मला माळा टाका. म्हणे चालेल बेटा, तू काय करशील माळा टाकून घरी जाशील का इथे थांबशील. काही नाही गरबी बट उखाला असते म्हणे, काही उपयोग नाही. मी 8 असू का म्हणे. तो बाबा ज्या पलंगवर बटेल होता त्या पलंगना बाजूले असा एवढा मोठाला बदामना काजूना बुगला होता. तो म्हणे 8000 राहिनं मुठमुठ बी भेटणार रोजनं तरी चाली जाई घर काय बा आपलं. म्हणे मी इथे थांबेल. म्हणे मग एक करावं लागेल, आश्रमाच्या गायी चाराव्या लागतील. आणि रात्री जेवण वगैरे झालं, आपली पूजा आटोपली, आरती झाली, मन पाय दाबत जाणं पडतील म्हणे. चाली का. तो म्हणे मंजूर चाली. जेवण बिवण झालं, त्याने बाबाकडचं जेवण पाहिलं, गरम गरम पोळ्या. अय बाबाने एवढी मोठी वाटी मग गावरान तूप दिनं. याने बापे जन्मे देखील होतं नाही तितकं. हाय तो म्हणे बाबा इथलं कसं. अरे पिझ्झा आहे ना, आपण बनायला आश्रमण्या काहीच नाही, पिऊन टाक. उठ. त्या बुगला महिंदरच्या 2 वाट्या बदाम भरले. तो म्हणे मी तर असा बोरे ये चालत असतात अनाटे बदाम. त्याने खाल्लं, बाबाने खाल्लं. बाबा पडल्या अंथरुणावर. म्हणे बेटा आता माझे पाय दाब म्हणे. रातले 8:45 पाय दाबाल बटाड. तो पाहायला लागला. 9:30 घ्यात, 10:30 घ्यात, 11 काटा बिडू बिडू कराय नाव भाऊ कवय कीर्तन आवरी. कधी बाबा सांगतील आपल्याला गंज आहे भाऊ पाय दाबाने. बाबा अहो पाय जाय की तो पाय पुढे करे, तो जाय की अहो पाय पुढे करे. हळूहळू हात दाबत दाबत याच्या जीवावर आलं थोडंसं. त्याने पाहिलं आणि बाबांचाही डोळा लागला. बाबा घोरायला लागले. अहो म्हणे बरं जाय रे बहुत झोपना म्हणे. अहो दादा उठायला लागणार. तसा मग बाबा जागी घ्या. कार भाऊ उठे. नाही बाबा बापरे जागी बी जास का म्हणे. अहो म्हणे पाय दाबना जरासा. तो आत्या तर दाबाला सुरुवात काही. म्हणे हो म्हणा बापरे 9:15 ते 12:30 आत्या राह. अजून दाबत होता. हा दाबायला लागला. बाबा घोरायला लागले. म्हणे आता पक्का झोपना बरं. उठायला लागणार. थोडासा हालना तोशीन. बाबा खरं बेटा थकला का. नाही मला तर हाऊस सुटी राहिली, मला तर आज वाट राहिलं रातभर दाबो पाय.
आणि म्हणे बाबा ऐका का तुम्ही जर डोळ्या लावशात मला बी डोळ्या लागते मग तुम्ही बी जागा मी बी जागा मग बाबाने सांगितलं चल ठीक आहे दाब पाय पाय दाबता दाबता बाबांनी विचारलं म्हणे तुम्ही किती भाऊ आहेत तो सांगायला लागला म्हणे बाबा आम्ही म्हणत नाही तो चिंताला झोपी घ्या राय ना ऐकानं ठिकाणवर पाय उकली सण बाजूला ठेवू तो चिंताला उठी घ्या हा किती भाऊ तुम्ही तो म्हणे अरे बाप अहो गुरु काही परवडू देणार नाही म्हणे भाऊ या बदाम बी नको त्या घर आपले बाशी तुकडा मोडेल परवडतील पण हा गुरु काही भागणार नाही आपल्या असा हा बाबा म्हणाले किती भाऊ म्हणाला बेटा तू म्हणे बाबा हे बा आम्ही एकूण पहिले आम्ही म्हणतोय झोपी घ्या ते मदार एकूण घालते ना आणखी बाबा झोपी घ्या कितला भाऊचे ते राईस घे हल्ला तो मोठ्याने बाबा पुन्हा जागे झाले हा तुम्ही किती भाऊ म्हणे बाबा आता डोळ्या लावून काही करणार का तुम्ही कारण तेही सोबत करणार पडी म्हणे आपले तुम्ही एक तर ऐकल्या नाही तर मला मोकळे कर द्या हा किती भाऊ म्हणाला तू म्हणूच कुठे ती राहणार तुम्ही माले म्हणे आम्ही तसा देखाल गहू तर 4 भाऊ शेत म्हणे तसा म्हणे तसा कसा शेत 4 भाऊ पण आई जर असंच चालणं तर पाहिजे 3च राहतील म्हणे कारण तू काही मालची तराव देणार नाही काही गुरु करीच बी मला फायदा होणार नाही मानवी जन्मामध्ये आले अनेक लोक म्हणतायत कधीच नाही माळा टाकाय कधीच नाही एखाद्याच्या दर राहिनो अरे तुला स्वभाव सुधरेल नेणार नाही खडकू बरोबर जर बदल होणार नाही काय होईल लाख व्रत करा उपवास करा वाऱ्या करा नामचिंतन करा पण स्वभाव जर नाही बदलला तर काय होणार आहे माहितीये का अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अंतरीचे धावे स्वभावे अंतरीचे धावे हरिताई परी आवरे दरिताई परी आवरे ईश्वरी पारायण कथा कीर्तन भजन हे सगळं कशासाठी माहितीये का स्वभाव बदलण्यासाठी उद्या एकादशी आहे तुमच्या या शूटिंगचं नाव परी आहे का हाय प्रमाण मग शब्द होणं ना धरिताई परी तोय मला तुमने याद होणे वास्तविक त्यांचा फोन नंबर माझ्याकडे सेव आहे परी फोटोज आहे ना हो तुम्ही हे सगळं शूटिंग वगैरे करा पण याला व्यवस्थित एडिटिंग करून जे अनावश्यक असेल ते कट करूनच यूट्यूबवर टाका कारण काय होतं माहिती आहे का आता आमले बी बोलान सुमार राहत नाही काही बी बोल देतं आणि मग ते जर यूट्यूबवर गए मग लोक येतात फोन करतं मग नको त्या बिंडोक लोकेच नाही माफी मागणी पडत कारण इथला विषय इथल्या लोकांपुरता असतो पण हे माध्यम जर वापरलं तर तुम्हीच काय करायचं एडिटिंग करायची जे आवश्यक आहे जे वादग्रस्त आहे ते कट करायचं आणि जे हितासाठी असेल ते फक्त आपण ठेवून पुढे प्रदर्शित करायचं विठ्ठल विठ्ठल संपलं कीर्तन 5 मिनिटाचं राहिलंय पहिल्याच चरणावर कीर्तन संपेल जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे बऱ्याच लोकांना बऱ्याच कालखंडापर्यंत साधना करून सुद्धा व्रत उपवास करून सुद्धा फळ भेटत नाही त्याचं कारण काय स्वभाव दोष फक्त स्वभाव क्लिअर करा काही काही लोक तर सांगतात बाबा आपला स्वभावच आहे आपला स्वभावच आहे मग शिलगीदा येणार तू आमला काय करणार आहे तुझा स्वभाव नाही आपले खोटं चालत नाही आणि आई बटी दुनिया खोटंच बोल राहिली का तू एकलाच करा जीव शका
काय काय करा जीवनी आग होई जात बाबा, खरंच आग होती ना, तुम्ही कधीच नसशील की जाता. या बोगस लोकांच्या नादी लागू नका. काही झालं तरी स्वभाव शिथिल झाला पाहिजे. झोपताना आपल्या डोक्यातलं टेम्परेचर, ऊर्जा, तापमान 0°C कडे जेव्हा येते तेव्हा डोळा लागतो. कीर्तनमा सुद्धा काहीच न 0°C जात, एवढा दांगडो मग झोपी जातात. काहीच ना, तापमानच उतरत नाही. ये शिलाईसन सुद्धा त्यामध्ये डोळ्यात लागी राहणार नाही. तू वायबारची डोळ्या कसा लागणार नाही. झोप येण्यासाठी मनाला समजावून द्यावं लागतं. जशी 2 महिन्याच्या लेकराला आई गाणं म्हणते, त्याला हरी हरी गाई, आयराणी मातल्या बाया त्या हरी हरी गाई, त्यांना हे माहिती नाही. त्यामध्ये हाड हाड गाई, कुत्रानी माय मरी जाई, कुत्रानी नाही कुतर्क्याची मरो आई. जो कुतर्कवादी असेल आणि हरी हरी गाई, आणि तुम्ही गायमध्ये हाड हाड गाई, ते पोरग बी ध्यान देत नाही, ते बी गुंगायलाच राहत, जो बी असते. काहीच नाही, आयातीवर गुंगी निघत नाही, झोपतात. शब्दामध्ये पावर आहे, पोरग झोपून जात. शब्द असे गोड आहेत. स्वभाव कधी बदलतील आपले. जो दिन उगना तो सारखा. पहिला स्वभाव वेगळा होता माझा, तुम्ही बोलले ना तेव्हा. तो पहिला स्वभाव होता, तो तारुण्यातला स्वभाव होता. आज तो स्वभाव चालेल का? त्यावेळेस घरात आपला संसार होता, आपली पत्नी होती, आपली आई होती, घरातले मालक आपण होतो. आता मालक बदलले, आता मुलाचं लग्न झालंय, घरात सुनबाई आली आहे. आता तो स्वभाव चाली का? जर त्या स्वभाव बोलायला जसं एकच मिस कॉल मारी तर त्याने क्रुझर गाडी बरी, आणि गली माई सण त्यामध्ये काय दव ठग, तू तर बोलता कीर्तन हे करत ना. घरात सून आल्यावर स्वभाव बदलावा लागतो, वागणं बदलावं लागतं, शब्द बदलावा लागतो. कधी कधी सगळंच मनासारखं होत नाही. सुनबाईकडनं कधी चहापत्ती जास्त होते, कधी साखरच पडून जाते नजर चुकीने, कधी चटणीच जास्त होऊन जाते. तरी समजावून सांगावं लागतं. पोरगी विचारते की पप्पा चटणी जास्त झाली का? नाही, अगदी कंडिशन माय व्यवस्थित आहे. त्यावेळेस आमची पत्नी पाहते, आता नवरा सुधरी राहना, बायकोला आनंद पाहिजे का डोकं लावानं त्यांचं सांगे. पण त्याला नाही दरा तटला तटे मग ती बायकोच काय काम नाही. सुनबाईकडनं एकदा जास्त मीठ टाकलं गेलं वरणामध्ये, भरपूर खारट झालं. आता आपलंही कसं आहे, बाया तुम्ही बुद्धिमान असतात, मी तुमचं 1000 पटीने वर्णन केलं, तुम्ही बुद्धिमान आहेत. आम्ही पहिले दोट्याच काहीच आकार टाकार द्या खाली. 2 चपातीच ना, काला मोठा का 2 ताटल्या वरण टाकेली ना, गावरान तूप वतीली ना, कालायली ना एवढा डेपो, आणि लटकनो आता येईन पावडी तगारी. पहिलाच घास इतका खारा. समोर बायको बटेल म्हणते, हिने जर आपलं तोंड दखत आई वय केली, त्यांसाठी मी खारगण लागे. पण कान सुरू. सुनबाई आणि कोणी वरण घेता पप्पा, तिला ते गट्ट वयल दिके म्हणतं, नको बाई ना, कॉलम ना माल आहे, पक्काच लागल. याला पातळी आहे काय, प्लास्टर न थोडंच आहे काही, आरशीची उभं करायची आहे. लगेच पत्नीला म्हणायला लागली, म्हणे आई तुम्हाला पण वाढून देते, तुम्ही पण जेवा. नाही मी तुम्हाला बरोबर जेवसू. आव म्हणतं झील आहे, त्यासनं लगन वयले, आपण जुना माणसे, आपण पहिले जिले हो. त्या आत्याना इलू प्रेमवाला त्यानंतर जेवते. त्या येरायरने थट्टा मस्करी करतील. पोरगा सुनबाई तू कधी गुची राहिनी, त्यात मग लागेन भागे तिसरी जागे. म्हणून आटे सासवासना विरोध मग वा जाते, सासरासल्या चांगलाच म्हणतेस बाया. आमच्या पत्नीलाही वाढून दिलं, पण बाया बुद्धिमान असतात. तिने एवढंसं कोपरं थोडं वरण माबुडा खायली ना, काय समजानं समजिली ना, बोले बोले मन कडे देखे वरण कस काय शे म्हणतो, वा नाही
काराच्या का आलनाचे म्हणतात थोडं मीठ लागी बहुतेक लागे का ती पोरणी वय केली नाही की आता हिरे निघान तयारी उई घे बा म्हणजे काहीतरी दागडो शेजाच्या हाती आली तिनेही बोट चाटून पाहिलं थोडंसं आणि मला सांगायला लागली म्हणे पप्पा आय एम सॉरी सुशिक्षित पोरगी माझी चूक झाली म्हटलं नाही बेटा चूक नाही झाली होऊ शकतं काय बिघडलं होऊ शकतं असं मी खाल्लं ना सगळं काही व्यवस्थित नाही पण माझ्याकडनं थोडं जास्तच खारट झालं म्हटलं नाही होतं असं वरणाचं काय आज संपून जाईल थोड्या वेळाने आमची पत्नी अशी पाहिजे गाल्ल्या आतलंय इथली अक्कल कधी फाईन होणे बाई एवढा पुरा घेताना अभ्यास म्हणे असं इथला समजदार जे तुम्ही अगं म्हटलं आता झालं पोरीकडनं हा ना मी बी परनी येलो होतो ना मी काय अशी दल्ली नाही येलो होतो आटे मी बी स्वयंपाक करू मनावरी बी एवढं तेवढं तिकं जास्त होई जाय मी बी नवरी होतो थोडस तिकं जाय की तुम्ही बी तुमने माय बीत असा गली माताय तय करेल आणि आते कशी काय समजदारी वयानुरूप बदल करायचे असतात अहो असा साऊंड जर तवय खराब होई जाय आव चिंता मांडो मोडीच आणि टेजवर बारदान बरी निघी बी जातात द्या पण तो स्वभाव तेव्हा होता स्वभाव बदला स्वभावानुसार शब्द बदला मानवी जीवन आहे माणसासारखं जगायचं शिका जगायचं सोनं होईल जगायचं सोनं होतं कशामुळे होतं माहितीये का आम्ही आलो जन्माला त्याचं फळ झालं पण कशामुळे झालं महाराज तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संती हे संत जन हो तुम्ही माझा स्वभाव माझे शब्द माझं वागणं सगळं जर बदलत असेल तर ती फक्त साधूंची कृपा आहे संतांची कृपा आहे आपला पुरुषार्थ त्याच्यात नाही साधूंनीच अशी मेहरबानी केली वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो कोण म्हणतं बदल होत नाही तुलसी से बन गए तुलसीदास पत्नीला गुरु केलं होतं त्यांनी तर बदल करा नुसते साधना आणि व्रत वैकल्य केल्याने बदल होत नाही पावसाळ्याचे दिवस होते एवढ्या बाजऱ्या ज्वाऱ्या कोळपणीचे दिवस होते आणि उद्या एकादशी आहे ना उद्या एकादशी आहे का तुमची एकादशी आहे आता उभ्या राही घ्यात बहिणी पहिली विचार उद्या एकादशी का हा तुमनीच का फुकट एसटी चालच आणि एकादशी नाही चालत एकादशी धरा एकादशी आहे ना उद्या अहो हे जर एखाद्या सप्त्यात जर बोललं किंवा असं शिंगल कीर्तनातही बोललं की उद्या एकादशी आहे ते ऐकणारा चांगला मूड मग विनोद ऐकतस हसतस आणि मी जर नुसतं बोललो उद्या एकादशी आहे लगेच सकाळ उद्या एकादशी आवडा मग ही साली एकादशी साली लागत त्याच नाही आवडा मग ही साली नाही हो बाबा आवडा मग कस काही आवडा मग म्हणजे परून दिन होती कधी 15 दिवस होई घ्यात एकादशीले एकादशी आहे उद्या ओ बाप रे दोन्ही नवरा बायको याराकडे देखत आपला तर मठ बी जडाई घ्यात म्हणजे उसळ करासाठी सकाळी एकादशी नळी गई काही तर इथला म्हणजे येर ना काठवर उभा आहेत
माझ्या एका मित्राने माझ्या हातून माळा टाकली ही चूक करू नको कोणी, स्वतःच्या मित्रांना माळा टाकू नका. त्या मित्रच राहतात त्या शिष्य वतनीत कधी बापे झाले. मी त्यांना गुरून तो मला आर्य कार्य करे, एका शाळेत शिकणारे एका बेंचवर बसणारे माळा टाकताना मी त्याला सांगायला पाहिजे ना काय काय बोल्या सोडावण्या पडतील, तो मन्या बोल्या सोडाय. मला याद देणी पडी, सकाळी एकादशी मला सांगायला येत जाणं पडी. मुडगी तर आम्ही जबाबदार नाहीत म्हणतो मी जबाबदारचे भटा. आणि घेतली बा जबाबदारी. जबाबदारी घेतल्यानंतर स्वभाव तर चेंज झाला पाहिजे ना. स्वभाव बदलला नाही. शेतातून नोकराचा एक निरोप आला की कोळप तुटलेलं आहे, तत्काळ पाहिजे. शेजाऱ्याकडे कोळप मागण्यासाठी गेला. आता शेजारी साधा भोळा माणूस बिचारा, त्याच्या गळ्यात माळा नाही काहीच नाही, फक्त आवडायचं त्याला कीर्तन वगैरे, पण गळ्यात माळा बिळा काही नव्हती. प्रेमी माणूस होता. त्याचं काय माहित आज एकादशीचे भावाची. त्यासनी बनाय टाकत काय मसाला ना, वांगटा, गवारण्याची अंगठा, बाजरीन भाकरीन पापडीन कांदान लोसन बट ताट भरेल. आता दोघं पती पत्नी जेवतायत, वांगे भरलेली वांगे खातायत. आणि तशात ते माळकरी दादा शेजारचे कोळप मागायला आले. पायरी चढताना देख तर ती बाई म्हणते हो दादा येत आहेत आपल्या घरी, भाग्यवान माणूस संत माणूस आपल्या घरी येत आहेत. तो म्हणे एक काम कर, वांगा म्हणजे वांगा बनेल दादाले बी वाढ दे म्हणे. याला माहितीच नाही एकादशीची असं ये एकादशीने भेट नाही कधी बापे जन्मे. आता ती बाई ताट घेण्यासाठी गेली वाढणार. याने फक्त एकच दादा घरात येत आहेत असं पाहिल्याबरोबर आवाज दिला, या दादा जीवया. म्हणतनीत का आपण जीवया. दादाले तेवढाच वट लाग्या जीवया म्हणाला. काय म्हणाला? जीवया म्हणत माले, म्हणजे माले जीवया म्हणत. 45 वरीत जाय ना एकादशीचे एक एकादशी मुडेल नाही सांगितलं कोणी नागटानी, म्हणजे अव एकादशा धरेन लोके नागटा. हे असे शब्द, या तपश्चर्या काय समाज सुधारणा होईल. माले जीव्या म्हण राय ना, आणि जो आराया मारी होईल. याने जीव्या म्हणताना असा वांग उचलेलं होता आत्मा असं देठ दरी. अहो गडी मा देठ कडी देखे, गडी मा त्यान कडी देखे. क्या सर्कस काय जाई बाचे. अहो या ज्ञानात शिलगी का बुराय ना इथला. मी याला काही गाया दिल्या नाहीत, काही बोलणं नाही. जीव्या म्हणतो नाहीत का आपण माणूस केव्हा. मला जीव्या म्हणतो, एकादशी आहे माझी माहिती नाही तुला. आता हा एवढा आवाज, आणि जो ऐका गली मत दाखला मोठा 30-35 ठावता जमावी घ्यात गर 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 हाय गर्दी. एक जण मध्ये आला आणि त्या माळकऱ्याला म्हणायला लागला जाऊ द्या. काय जाऊ द्या रे, तुला काय माहितीये काय व्हायला आले. तो म्हणे मला माहिती भीती नाही, पण प्रकार तर एकदमच भयानक होई. देशद्रोह ना जाटम होई आटे काहीतरी, कारण गुन्हा मोठा होईल होई. एवढा जर तुला लई राहिला, पण जाऊ द्या बा काय दांगडो घालत. मग यानाकडे होऊ ना कर गो तू अशी फाशी देवा इथली काय चूक करेल त्याची. नाही तसं तर आमले दोन्हीतले शिलगाई देवाला पाहिजे, एवढा गुन्हा बी जायला बरे. म्हणे तू काय बोलणार रे दादाला, एवढा ललाई राहिला तर. अरे मनावरी जीवया म्हणा घे म्हणे भाऊ. हाय जीवया म्हणा नाव इथला शिलगी राहिला. गायादी सुद्धा आव काही याने आणा मला याना शिलगी. अरे पण जाय एवढंच बोलेल ते म्हणे भाऊ. उठून उभा राहिला. त्या वांगाकडे दे की याला फेक देऊ का ठी देऊ का काय करू. ठेवलं तसंच, हात धुतला, उठला, पायावर डोकं ठेवलं. दादा माझी चूक झाली, खरंच मला माहिती नाही आज एकादशी आहे. माझा आणि एकादशीचा कधी संबंध आला नाही, माझ्या काही गळ्यात माळा नाही. आणि समजा मी जर माळा टाकली असती तर मी एकादशी धरली असती. मला खरंच भान नाही, मी मुद्दाम नाही बोललो तुम्हाला. जेवत होतो भाजी चांगली आहे म्हणून जेवूया म्हटलं गेलं. तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं ना भाऊ म्हणे एकादशीचे मला काही जेवता येणार नाही, हाय आठच मिठी जातं. पण तुन्या एकादशी असणं इथलं पुण्य आहे की थंडच पडायला तयार नाही, डिझेल भेटत नाही तरी बी गाडी बनवी राहिली नाही, तरी बी सुरुष्य. म्हणे दादा माझी चूक झाली, मला मार्गदर्शन करा, अनुग्रह द्या. दादा तुमच्या
माळकरी होऊन किती वर्ष झाले? 45. ताटच बोले दादा. मग दादा 45 वर्षात एकही एकादशीचा म्हणजे असा काही भंग वगैरे झाला नाही? एक बी नाही. सांगी देव कोणी नकटाने नाही. नकट तर पण गावचे, तू एकला नेमवचे, एकही मोडलेले नाही. म्हणे मग दादा मला एक सांगा, एकादशी धरण्यासाठी काय खावं लागतं? म्हणे साबुदाणा. म्हणे दादा मग मी साबुदाणाच ना बाबत मग एक ऐकेल छे की साबुदाणा जर पाणी मा टाका तर 10 मिनिट मा नरम होई जात असन, गारा होई जात. तू 45 वरी जाय ना काही राय ना ताटत राही घ्या. कारण स्वभाव जर बदलणार नाही, वागणं जर बदलणार नाही, आचरण बदलणार नाही तर आपल्या पायांना चरण म्हणतील कसे हो? ज्यांचे चरण झाले ते कशामुळे झाले की तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. त्यामुळे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि एक मात्र आता लक्षात आलंय की तो का म्हणे काळ काळ, तो का म्हणे काळ आता करू न शके बळ, आता करू न शके बळ, आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले आता करू न शके बळ, आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळिले माऊली
बालकाच्या जन्मोत्सवानिमित्ताने बारशानिमित्ताने आजच्या सेवेचं आयोजन समाधान पाटील, शांताराम पाटील, रतन पाटील यांनी केलं. बालक शतायुषी हो, साधू संतांचा आशीर्वाद प्राप्त करो, सुखी समाधानी जीवन जगो आणि 100 वर्ष जगून आनंदामध्ये विलीन हो. झालेली सेवा बाळाच्या कल्याणासाठी सादर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय. परायण विश्वनाथ महाराज वाडेकर अत्यंत सुंदर असं विश्लेषण त्यांनी या ठिकाणी केलं. 2 तासापासून आपल्याला सर्वांना त्यांनी एका जागेवर खिळवून ठेवलं. ही त्यांच्या शब्दांमध्ये खूप मोठी ताकद आहे. आता या ठिकाणी आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आलेल्या सर्व मंडळींचे या ठिकाणी मी आभार मानतो. योगेश महाराज असेल आणि सर्व हरिभक्त पारायण मंडळी असेल या सर्वांचे या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने आभार. शेवटी या ठिकाणी आता पाळणा होईल आणि नंतर कार्यक्रमाचा समारोप होईल. धन्यवाद. मागे